तर बातमी येते मुंबईच्या वरळीतून। वरळीतल्या प्रचारामध्ये यामिनी जाधवांनी जय महाराष्ट्र वरळीकर असा नारा दिलाय। यामिनी जाधवांच्या आदित्य ठाकरेंच्या हॅलो वरळीकरला हे उत्तर दिलेलं आहे। वरळी माझी आणि यशवंत जाधवांची कर्मभूमी असल्याचं यामिनी जाधवांनी म्हटलेलं आहे। दक्षिण मुंबईतून अरविंद सावंतांचा आपण पराभव करणार असल्याचा विश्वास सुद्धा यामिनी जाधव यांनी व्यक्त केलाय। तुम्हाला तिकीट मिळाली, वेळ फार कमी आहे, कशा पद्धतीने हा संपूर्ण परिसर पिंजून काढताय? तसंही महायुतीचा उमेदवार इथे असणार आहे, त्यामुळे आमची कामं ऑलरेडी चालू झालेली उमेदवारासाठी महायुतीच्या, त्यामुळे जरी वेळ कमी असला तरी लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत। नक्कीच, पण भाजपकडून तुम्हाला सहकार्य मिळतंय का? कारण बरेच अगदी भाजपाकडनं जे योग्य ते त्याच्यापेक्षा जास्त सहकार्य प्रत्येक घटक महायुतीच्या घटक पक्षाकडनं मिळते। काही नाराजी अंतर्गत वाटतं तुम्हाला? अजिबात नाही। चिंतनकर साहेब मला वाटतं सोबत आहेत, आपण पाहताय, कुठलीही प्रकारची नाराजी नाही। आणि हे हा माझी बिल्डिंग आहे, जिथे मी लहानाची मोठी झाली, इथूनच माझी शाळा झाली, कॉलेज झालं, इथून लग्न झालंय, ही 2 मुलं सुद्धा इथूनच मी त्यांना जन्माला आल्यानंतर इथून आतमध्ये घेऊन गेले, त्यामुळे मला इथं नतमस्तक व्हायचं। नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी यामिनी जाधव ज्या आहेत त्या आपल्या समोर नतमस्तक होत आहेत आणि साष्टांग दंडवतच त्यांनी वरळी इथल्या या 3C इमारतीला केलेला आहे। फायटर आहे, दुर्धर आजारालाही तुम्ही घाबरला नाहीत आणि आज खासदारकीच्या निवडणुकीत तुमच्या समोर जे आव्हान आहे ते अरविंद सावंत यांचं आहे। किती फरकाने तुम्ही त्यांचा पराभव कराल असा विश्वास आहे? मी 100% जिंकणार आहे। फरक आपण 4 तारखेला बघूया। नक्कीच। आणि मोठ्या वरळी जो आहे तो आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो। हॅलो वरळीकर असं ते म्हणतात, तुम्ही काय म्हणा? जय महाराष्ट्र वरळीकर। आता पुढचा नारा जो आहे तो बदलणार? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी वरळीकर आहे। माझा जन्म, मी आता जसं सांगितलं, माझी यशवंत जाधव साहेबांची ही कर्मभूमी आहे, त्यामुळे मला आणखीन वेगळं वरळीकर नाव लावायची गरज नाही आणि हॅलोही म्हणायची गरज नाही। जय महाराष्ट्र वरळीकर। जय महाराष्ट्र। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतो या ठिकाणी जय महाराष्ट्र वरळीकर हा नारा देणार, हॅलो वरळीकर म्हणणार नाही, पण जय महाराष्ट्र वरळीकर म्हणणार। कॅमेरा पर्सन अमित चिगवनसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।